चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणताय पहा. ओके, क्वेश्चन पहिले समजा. When one is added to numerator as well as denominator of fraction of a certain fraction, ठीक आहे. एक सर्टन कोणता तरी फ्रॅक्शन आहे, त्याच्यामध्ये एक न्यूमरेटर मध्ये ऍड करायचा. पहा, वन इज ऍडेड टू न्यूमरेटर एज वेल एज, त्याचप्रमाणे डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा वन ऍड करायचा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. इट बिकम्स म्हणजे देते, तेव्हा देते का देते पहा की 1/2 फ्रॅक्शन देते. ठीक आहे, हा पहिली गोष्ट. इथपर्यंत पहा सुनो. ठीक आहे, पहिली गोष्ट इथून तर चालू होते इथपर्यंत. दुसरी गोष्ट काय पहा, इफ दुसरा पॉइंट. ठीक आहे, वन इज सबट्रॅक्टेड. आता पहा, वनच काय करायचं, मायनस करायचा फ्रॉम द न्यूमरेटर. न्यूमरेटर मधून वन मायनस करा अँड डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर मधून एक काढा आणि डिनॉमिनेटर मधून एक काढा. अँड बोथ म्हणजे समजताय, दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये एक एक उडवायचा, काढायचा. ठीक आहे, द फ्रॅक्शन बिकम्स, तेव्हा फ्रॅक्शन देते 1/3. तेव्हा फ्रॅक्शन का देते 1/3. हे दुसरी कंडिशन. बहुत ही बढिया, यहाँ तक. ठीक आहे, तर फाइंड द ओरिजिनल फ्रॅक्शन. ठीक आहे, आता आपल्याला नाही, तुम्हाला नाही माहित आहे, मला नाही माहित फ्रॅक्शन काय. ठीक आहे, आता बारीने आपण फ्रॅक्शन काढू. पाय का सुन, मी काय म्हणता, तुम्हालाही माहित आहे की जो फ्रॅक्शन असते. ठीक आहे, तो फ्रॅक्शन जो आहे तो न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर आहे. एवढी तर गोष्ट क्लिअर. ठीक आहे, तर फिलहाल के लिए मला न्यूमरेटर नाही माहित आहे, डिनॉमिनेटर नाही माहित आहे. ओके, तर मी फिलहाल के लिए न्यूमरेटर एक्स आहे मानतो आणि डिनॉमिनेटर वाय आहे मानतो. मानायला काय जाते. ठीक आहे, तर एक्स आणि पा न्यूमरेटर एक्स आहे आणि डिनॉमिनेटर वाय मानतो. ठीक आहे, तर मग का म्हणेन पहा, मी थोडी देर के लिए समजत आहो की लेट. ठीक आहे, न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शनचा जो न्यूमरेटर आहे तो बी एक्स आहे अँड डिनॉमिनेटर जो आहे, डिनॉमिनेटर कोणाचा, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन. ठीक आहे, न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन बी एक्स अँड डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन बी का मानेन मी वाय मानलो. थोडी देर गेली. तर मग ओरिजिनल फ्रॅक्शन का, तर तुम्हाला माहित आहे. मग देयरफॉर ओरिजिनल फ्रॅक्शन, ओरिजिनल डुप्लिकेट ना, ओरिजिनल फ्रॅक्शन इज इक्वल टू काय इथंच तर लिहिलो मेरे प्यारे दोस्तों, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. तर ओरिजिनल फ्रॅक्शन राईट इज एक्स बाय वाय. म्हणजे आपला फोकस काय की सर मला एक्स काढलो आणि वाय काढलो तर विषय क्लोज आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता ऐका कसं काढताय. तर मी काय करता बा, बाय फर्स्ट कंडिशन माहित आहे ना, जे पहिलं वाचलं होतं पहा. ऐका, वन इज ऍडेड टू न्यूमरेटर म्हणजे काय म्हणता, न्यूमरेटर मध्ये वन ऍड करा. ठीक आहे, बहुत ही बढिया. वन इज ऍडेड टू न्यूमरेटर ऍज वेल ऍज, त्याचप्रमाणे डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा वन इज ऍडेड टू न्यूमरेटर ऍज वेल ऍज डिनॉमिनेटर म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा वन ऍड करा. ठीक आहे, सर्टेन म्हणजे माहित नाही कोणता फ्रॅक्शन विथ, तर येईल आन्सर 1/2. हो असं म्हणता. ठीक आहे, म्हणजे येतं मी घुसावता की न्यूमरेटर मध्ये जर एक ऍड केला आणि डिनॉमिनेटर मध्ये जर एक ऍड केला तर फ्रॅक्शन 1/2 येते. बहुत ही बढिया. ठीक आहे, मग एक काम करतो पास सुनो. न्यूमरेटर का मानल्या, न्यूमरेटर मानल्या एक्स, तर इथे एक्स प्लस 1 आणि डिनॉमिनेटर का मानल्या वाय, तर वाय प्लस 1 इज इक्वल टू 1/2. इथपर्यंत क्लिअर. आता काय होईल, क्क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे काय होईल, पण 2x + 1 सोबत मल्टिप्लाय होईल आणि 1 × y + 1. काहीच नाही केलं, हा इकडे ना हा इकडे. ठीक आहे, मग आता सुनो मेरी बात. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट काय येईल पहा. चला, 2 × x 2x आणि +2 × 2. इकडे काय येईल पहा, 1 × 3 डाटा तेच राहील म्हणजे y + 1. ठीक आहे, अरे 1 ला तुम्ही काहीच्या नाही मल्टिप्लाय करा, तोच येईल ना. ठीक आहे, त्यानंतर काय होईल पहा, 2x हा इकडे आला -y आणि फिलहाल केले 1 इकडे आणि -2. काहीच नाही, 2x जाग्या हा प्लस मायनस आणि हा जो प्लस होता तिकडे जाऊन मायनस, तर 2x - y इज इक्वल टू +-1 इक्वेशन नंबर फर्स्ट. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, हा झाला इक्वेशन नंबर फर्स्ट. क्लिअर आहे. आता थोडासा पार्ट मिटवतो मग पुढचा सांगतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. चल नेक्स्ट पॉइंट पाहू. आता त्याच्यानंतर काय म्हणताय पहा. आता इथून हा वाला पार्ट मी तसंच ठेवलो कारण आपल्याला काढायचा आहे. हा वाला पार्ट मी तसंच ठेवलो. ठीक आहे, फिलहाल क्लिअर रेंज दो. आता काय म्हणता आपण, बाय सेकंड कंडिशन लिहित आहे की बाय सेकंड कंडीशन. का म्हणते पहा सेकंड कंडीशन, बहुत ही प्यार समझेगी. ठीक है, प्यार से समझे. क्या बनता है, इफ वन इज सबट्रैक्टेड फ्रॉम न्यूमरेटर. ओ नाइस. ठीक है, कि न्यूमरेटर मधून वन सबट्रॅक्ट करा. ठीक आहे, वन इज सबट्रॅक्टेड फ्रॉम न्यूमरेटर मधून वन मायनस अँड द डिनॉमिनेटर. ठीक आहे, बोथ म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून बोथ दोघांमधून मायनस करा. किती, 1 1
तर मग काय म्हणतात, द फ्रॅक्शन बिकम्स 1/3, तेव्हा फ्रॅक्शन 1/3 देतो. बहुत ही बढिया. आता ऐका, न्यूमरेटरला तर x मानल्या, ठीक आहे, डिनॉमिनेटरला y मानल्या आणि -1 आणि -1 इज इक्वल टू 1/3. आता काय क्रॉस मल्टिप्लाय करा, 3 इंटू x -1 आणि 1 इंटू y -1. बहुत ही बढिया. ठीक आहे. आता मी इकडे आलो का, सुनो, 3 इंटू x 3x आणि -3 ब्रॅकेट खोलत आणि 1 इंटू 10 येणार, तेच राहील y क्लिअर आहे. पण चला एक काम करा, आता इकडे पहा, 3x जसा आहे तसा, ओके, या y ला इकडे आणा मायनस होईल आणि एक काम करा, -1 + 3, अरे हा इकडे नाही जाईल का, +3 होईल का ना. ठीक आहे. मग काय होईल, 3x - y इज इक्वल टू 2, कारण मायनस प्लस मायनस, 3 मधून 2 गेले, 3 मधून 1 गेले 2, इक्वेशन नंबर 2. बहुत ही बढिया. आता पहा, जो पहिला इक्वेशन काढलो होता हा आणि हा दुसरा आला, तर चेक करा, इथे मायनस आहे आणि दोन्ही टर्म सारखे आहेत, तर सबट्रॅक्ट करावं लागते. बरोबर. एक काम करता, मी सबट्रॅक्ट करता आला, सबट्रॅक्ट कोणाचा, इक्वेशन 2 ले मायनस करता, कुठून, फ्रॉम 1 मधून. ठीक आहे. कोणाला कुठूनही करा, काही फरक नाही पडत. तर पहा, 2 ला मायनस करता, 2 ला मायनस करत आहोत, 2 ला कुठून, तर फ्रॉम 1 मधून, म्हणजे वरती लिहा 2x, पहा ना, 2 मायनस करता फ्रॉम 1 मधून, तर 2x - y इज इक्वल टू -1. बहुत ही बढिया. आता मी याला मिटवता आणि सबट्रॅक्ट करता नाही का, साइन चेंज, ओके, येतं चेंज, मायनस आहे तर प्लस आणि इथे प्लस आहे तर मायनस. ठीक आहे. दोघं गावाला गेले, कारण बार मायनस प्लस मायनस. आता इकडे काय, प्लस मायनस मायनस, 3x मधून 2x गेले तर -1, साइन मोठ्या संख्येचं. इकडे पहा, चेक करा, मायनस मायनस प्लस, पण साइन मायनसच ना, म्हणजे -1 + 2 -3, सेफ्टी गायब, तर x इज इक्वल टू 3. ओ नाईस, म्हणजे आपल्याला एक नजारा दिसता, हा 3 झाला. ओके. आता आपल्याला y काढायचं, मग फ्रॅक्शन भेटले. ठीक आहे. सुनो, आता का मी काय करतो, हे वाली व्हॅल्यू कुठेतरी पुट करतो. कुठं पुट करेन, एक काम करतो ना, एक काम करतो, याच्यात पुट करून घेतो, इक्वेशन नंबर 2 मध्ये. समजता, हा मला 2 दिसतो. तर काय करेन पहा, आता बाकी तर जाऊ दे, याला मी मिटवूनच घेतो. ठीक आहे. इथं दाखवतो पहा आता. ठीक आहे. तसं आपल्याला फ्रॅक्शन काढायचं आहे. सुनो, इथं काय येईल पहा, त्यानंतर ऐका, मी काय करतो की पुट करता, पुट किती, x इज इक्वल टू 3 ना, इन इक्वेशन कुठं, इन इक्वेशन 2 मध्ये ठेव. मग आता काय होईल पहा, इथं 2 मध्ये ठेवा, 3x - y इज इक्वल टू 2. तर 3x ची व्हॅल्यू किती आहे, 3 ना, चेक करा ना, ऐका ना. ठीक आहे. आणि -y इज इक्वल टू 2. एक काम करून टाका, ऐका, 3 3 ज्या नाही, -y इज इक्वल टू 2. कोणाची व्हॅल्यू काढायची, y ची ना. एक काम करतो, या y ला तिकडे घेऊन परतो, पॉझिटिव्ह झालं, अरे मायनस आहे तर पॉझिटिव्ह करायसाठी. ठीक आहे. कारण नेहमी व्हॅल्यू काढताना पॉझिटिव्ह आला पाहिजे. ठीक आहे. अरे पॉझिटिव्ह राहील तर तेव्हाच तर पॉझिटिव्ह खिलल. बरोबर. ठीक आहे. इकडे ऐका, आता हा जो 9 आहे, हा मायनस, हा प्लस, हा इकडे मायनस, तर काय होईल सांग, 7 इज इक्वल टू 1. अरे 9 मधून 2 गेले 7, तर मी 7 ची व्हॅल्यू नाही काढता सर, मी y ची व्हॅल्यू काढता. तर y इज इक्वल टू किती, 7 ना. मग आता जो रिक्वायर्ड फ्रॅक्शन होता येथे तुम्ही घुसाडा. ठीक आहे. 7 y च्या ठिकाणी आणि फायनली लिहा की देअरफॉर रिक्वायर्ड किंवा ओरिजिनल फ्रॅक्शन इज किती, आपण चेक करा, फ्रॅक्शन इज 3/6. बहुत ही बढ़िया, हाच आपला आंसर. ठीक आहे. बहुत ही प्यारा क्वेश्चन होता. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे मित्रांनो.